मराठी कथा एक सुरुवात. वेदू आणि श्रेयश हे खूप हॅप्पी जोडपं, कारण सगळ्यांना मदत करून ते आनंदी राहायचे. सर्वांना जमेल तशी मदत करणे. दोघेही ऑफिस सांभाळून घर आणि मित्रपरिवार असा त्यांचा परिवार होता. घड्याळाच्या या काट्याप्रमाणे दोघांचं आयुष्य पळत होतं. मुंबईसारख्या ठिकाणी एका खोलीमध्ये राहून प्रवास सुरू केला होता. 2 वर्षांनंतर वेदश्रीला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबसाठी इंटरव्ह्यू कॉल आलेला असतो. दोघेही यावरून नेहमीप्रमाणे आवरून निघतात. श्रेयश, वेदा, बेस्ट लक. वेदा, थँक्यू. श्रेयश तिच्याकडे बघून विचारतो, काय झालंय? वेदा, काही नाही रे, तुला माहिती आहे ना, मला इंटरव्ह्यूच्या आधी असं दडपण येतं. श्रेयश, अच्छा, असं झालंय तर? वेदूकडे एक भुवई उंचावत, अंग वेदाबाई, पण मग तूच म्हणतेस ना की मला टेन्शन आलं की इंटरव्ह्यू चांगला होतो. नको टेन्शन घेऊ, मस्त होईल इंटरव्ह्यू. वेदू, हो रे, पण तरी. श्रेयश वेदूला स्टेशनला ड्रॉप करतो आणि ऑफिससाठी निघतो. श्रेयश तिला थोड्या वेळाने मॅसेज ड्रॉप करतो की फ्री झाली की कॉल कर. वेटिंग फॉर युअर कॉल. वेदश्रीचा काही कॉल येतच नाही. कामामध्ये राहून राहून त्याला तिची काळजी लागून राहते. 5 वाजता आणि हा बाहेर पडायला निघतो. कॉल करायला घेतो तेव्हा त्याला मॅसेज दिसतो, ऑल डन आणि मी घरी वाट बघते, लवकर ये. गाडी सावकाश चालव. कामाच्या घाईत श्रेयस मॅसेज चेक करायला विसरूनच जातो. श्रेयश, काय ग, कसा झाला इंटरव्ह्यू? वेदू, जसा तू म्हणलास तसाच, एकदम मस्त, ऑल डन. श्रेयश, वाव, मस्त, कॉंग्रॅट्स वेदू. वेदू, खुश ना आता? श्रेयश, हे काय विचारणं झालं, एकदम खुश. आज मी चहा करतो, मस्तपैकी आलोच, फ्रेश होऊन येतो. दोघे मस्त चहा घेतात. जॉईनिंगच्या तयारीला लागतात. दुसऱ्या दिवशी श्रेयश फ्रेंड्ससोबत सरप्राईज पार्टी प्लॅन करतो आणि कॉल करून तिला मार्केटमध्ये बोलवतो. तिथून दोघेही मस्त फिरून येतात. वेदूला मारीन ड्राईव्हला शांत बसायला फार आवडायचं. दोघेही तिथे बसून राहतात. वेदू, आज खूप छान वाटत आहे रे, ही सध्या काळ, आता खरी लाईफ सुरू होईल. श्रेयश, तिचा हात हातात घेत, तू खुश आहेस ना, मग मला अजून काही नको. तुझी स्वप्न ती माझी स्वप्न आहेत आणि हे दोघांनी मिळून पूर्ण करायची आहेत. आणि दोघंही शांत बसतात. त्या खळखळत्या लाटांना शांत होताना पाहत अंगावर गार वाऱ्यांचा स्पर्श होत दोघेही मनातून खुश असतात. या अशा वातावरणामुळे मन अजूनही प्रसन्न होतं. तेवढ्यात रीमाचा कॉल येतो, अरे कुठे आहात दोघे? आम्ही पोहोचलो, या लवकर. श्रेयस त्याच घाईमध्ये चल निघूया असं डोळ्यांनीच वेदूला इशारा करतो व दोघे तिथून निघतात. हो ग, पोहोचतोय, असं म्हणत सिग्नल पडल्यावर तिचा हात लहान बाळासारखा घट्ट पकडून रोड क्रॉस करतो आणि दुसऱ्या बाजूला यांचा मित्रमंडळ वेदूला आणि श्रेयसला पाहून एकदमच ओरडतात, कॉंग्रॅट्स. वेदूला हा आनंददायी धक्का असतो आणि ती अजूनच खुश होते. हे गाईज, थँक्यू. शौनक, फॉर्मॅलिटी नको करू, यू डिझर्व इट. मनू, आणि तुझं स्वप्न होतं ते तू जगणार आहेस आता, याचा आनंद दिसतोच आहे आम्हाला. चला रे, खूप भूक लागली. नेहा, हो चला, असं म्हणत श्रेयस सगळ्यांना त्यांच्या फेवरेट हॉटेलमध्ये घेऊन जातो. श्रेयस आणि वेदूचं रुटीन चालू होतं. मस्त मजेत दिवस जात असतात. वेदूला कधीलधी उशीर होत होता. श्रेयस खूप ॲडजस्ट करून घ्यायचा. शनिवारी तिला सुट्टी असल्यामुळे ती आठवड्याची उणीव भरून काढायची. त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ व बराच काही, असं करत करत 7-8 महिने उलटून जातात. नेक्स्ट मंथ श्रेयसचा वाढदिवस असतो. काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचं असं ती ठरवून काहीतरी आपल्या मनात पैशाची सांगड घालते. श्रेयसचा वाढदिवसाच्या एका आठवड्याआधी ती त्यांच्या फ्रेंड्सची मदत घेऊन सगळं काही करून घेते. लोन फॉर्मॅलिटी, प्रोसेस, सगळं काही. ज्या दिवसाची ती वाट पाहत होती तो दिवस उजळतो. योगायोगाने रविवार होता.
वेदूने त्याला हळूच बर्थडे विश केलं होतं. जेव्हा ती उठली होती 9 वाजले तरी श्रेयस काही उठला नव्हता. थोड्या वेळामध्ये डोरबेलमुळे श्रेयस उठतो. बघतो तर सकाळी सकाळी सगळी गँग घरी जाम. शौनक, अरे अजून नाही आवरलं याचं, असा करत श्रेयसला बाथरूममध्ये ढकलतो. चला चला करत सगळे घाईतच नाश्ता आवरून बाहेर पडतात. वेदू पण त्याला म्हणते, तू लॉक करून ये, मी आलेच. आणि सगळे गाडीत बसतात. श्रेयसला सांगतात रीमाकडे जायचं आहे. त्याला काहीच कळत नसतं. सगळे डेस्टिनेशनला पोहोचतात. रीमा त्यांना आवाज देते आणि वरती यायला सांगते. लिफ्टमधून श्रेयस आणि वेदू बाहेर येतात. सगळे एकदम विश करतात. हॅपी बर्थडे श्रेयस. वेदू एक गिफ्ट बॉक्स हातात देते. त्यामध्ये त्या प्लॉटची चावी असते. श्रेयस एकदम शॉक होतो आणि दोघेही एकदम त्या घरामध्ये गृहप्रवेश करतात. आणि अशाच प्रकारे ही कथा इथे समाप्त होते. या कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.